बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली आणि एकजुटीने लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीस श्रीकांत भालेराव, माणिकराव यादव, बालासाहेब गायकवाड, इंडव्होकेट किरण रोहम, आशीष शेलके, राजू खरात, प्रवीण गायकवाड, कैलास कासार, संदीप दारोले, अनिल भोसले, रवि गिरी, विनोद गायकवाड, बंटी यादव, किशोर चव्हाण, सचिन साल्वे, गणेश बोढाडे, केजी भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सर्व भीम सैनिकांच्या वतीने 2 जुलै 2026 रोजी संगमनेर शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघून नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयात पोहोचणार असून तेथे निवेदन देण्यात येणार आहे। सर्व नागरिक भीमसैनिक व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दाखवावी असे आवाहन करण्यात आले। न्यूज बेगमपुरे आवाज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। ईश्वरंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो। भाऊ साठ्यांचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे त्या संदर्भामध्ये वर्गीकरण लागू करू नये त्याचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर तालुक्यामधील सर्व संघटना, सर्व भीमसैनिक एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आणि त्या संदर्भामध्ये 2 जुलैला एक जबरदस्त असा आंबेडकरी जनतेचा शक्तिमान संगमनेर तालुक्यातील प्रांत कार्यालय आहे त्या प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यामध्ये आज सर्व कार्यकर्ते, सगळ्या संघटनेचे पदाधिकारी यांचाही नामोल्लेख न करता सर्व सहभागी झाले आणि अत्यंत उत्साही वातावरण आहे। आज सर्व नेते मंडळी उद्यापासूनच तालुक्यामध्ये मोठमोठी गावं आहे, खेडे आहेत, तिथे जाऊन महाराष्ट्र शासनाने जातीमध्ये हा बंधन लावण्याचा जे कठीण कार्यक्रम चालवलेलं आहे ते हाणून पाडण्यासाठी त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि जातीय न्याय वर्गीकरण जे केले आरक्षणाचं ते लागू होणे याचा निषेध म्हणून या मोर्चाचं आयोजन आज या ठिकाणी वर्गीकरणाच्या विरोधात सर्व आंबेडकरी चळवळीच्या गटाची या ठिकाणी मीटिंग झाली आहे। या ठिकाणी सगळे गटतट विसरून आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणून एकत्र आलेलो आहे। खऱ्या अर्थाने शासनाने जो घाट घातला आहे वर्गीकरणाचा, त्या वर्गीकरणाच्या विरोधात येत्या 2 तारखेला एक एल्गार असा एक मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चासाठी आपण सर्व जे आज भीमसैनिक आलेत त्या एका भीमसैनिकांनी 10 जरी भीमसैनिक आणले तरी आपण ह्या शासनाला एक आदरा देऊ आणि आपण उपवर्गीकरणासाठी एकत्रित लढा देऊ हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज आपल्या संगमनेर तालुक्यातील गेस्ट हाऊस या ठिकाणी तालुक्यात असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। या बैठकीचं आयोजन करत असताना या महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाचा जो काही मुद्दा समोर आलेला आहे हा मुद्दा
SC वर्गामध्ये येणाऱ्या 59 जातीमध्ये एक वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणूनच आमच्या सर्व भीमसैनिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी जे काही वर्गीकरणाचा मुद्दा समोर येत आहे आणि ज्याला मान्यता देण्यात येत आहे ते वर्गीकरण होता कामा नये, जेणेकरून भविष्यामध्ये SC कॅटेगरीमध्ये येणाऱ्या 59 जातीमध्ये वाद निर्माण होणार नाही आणि त्यांच्या हक्काचं आरक्षण अबाधित राहील। यासाठी प्रत्येक भीमसैनिक हा रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच अनुषंगाने येत्या 2 जुलैला प्रांत ऑफिस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते प्रांत ऑफिस या ठिकाणी भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन सर्व तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने या ठिकाणी काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये तालुक्यातील तरुण असेल, ज्येष्ठ असेल, महिला वर्ग असेल या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावं आणि या संगमनेर तालुक्यातील भीमसैनिकांना साथ द्यावी एवढीच या ठिकाणी आपल्याकडे विनंती करतो आणि आपण सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। जय भीम। आज संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आम्ही सर्व गटतट विसरून राजकारण विरहित एक समाजकारण म्हणून सर्व एकत्रित आलेलो आहोत। शासनाने SC जातीच्या उपवर्गीकरणासाठी घातलेला घाट, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेवर हल्ला, त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र आणि असे प्रयत्न शासन कायम करत राहिला तर एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जरी कुठल्या पक्षात किंवा कुठल्याही गटात काम करत असलो तरी आम्ही सर्व अशा वेळेस एकत्र येतो आणि एकत्र आल्यावरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे ती आम्ही या सर्व महाराष्ट्राने भारताला दाखवून देतो। मी या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व SC कॅटेगरीत येणाऱ्या ज्या सर्व जातीय लोक आहेत त्यांनी येणाऱ्या 2 तारखेला हा जो काही भव्य दिव्य मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चात सहभागी व्हावे आणि आपली ताकद या शासनाला दाखवून द्यावी एवढीच विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत। जय भीम। येणाऱ्या 2 तारखेला सर्व भीमसैनिकांच्या वतीने आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तर प्रांत कार्यालयापासून असा धडक मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे। ज्या महाराष्ट्र शासनाने आमच्या 2 भावामध्ये जे वाद लावून आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे त्या निषेधार्थ आम्ही सर्व भीमसैनिक आम्ही एकत्र येऊन तिथं धडक मोर्चा देऊन आंदोलन करणार आहोत। ज्या ज्या वेळेस आमच्या संविधानावर जर कुणी गदा आणत असेल, परंतु आम्ही संविधानावर गदा येत असताना आम्ही सर्व गट तट संघटना आम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी जाब विचारण्याचं काम करूया। मी सर्व भीमसैनिकांना, सर्व माता बहिणींना, सर्व खेडेगावातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की ह्या मोर्चामध्ये येऊन या मोर्चाची शोभा वाढवावी आणि सर्वांनी संविधान वाचवण्याचं काम करावं व आपल्या पुढच्या भविष्यात आपल्या लेकरा बाळांचं आरक्षण व्यवस्थित राहील याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बुद्ध। आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे। संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा। आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू। तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा। आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर। धन्यवाद।